कुठे ते लक्ष चांगलं ठेवलं तुम्ही हा. म्हणून तुम्हाला म्हटले लवकर या. तरी लवकर आलो. अरे तो तर फणस काढून बसलाय. तेच ना मग. तर खोबरा आहे पकडण्याचा प्रयत्न केला त्यांनी. बॉटल टाकली आणि मागे आता कसं येतो अरे हो राजा बघा खूप चिरला. आम्हाला दादाकडनं घेऊन आपण. खूप असा चिरला आहे आणि पानं मारतो आणि दर्शवतो की माझ्या येऊन बघा तुम्ही तर पकडून चालले होते बाटली. पानं खूप मारतोय. कोण पकडायला झालं होतं दादा? असं नाही जात. एकदा फणा काढला ना सापाने ते जात नाही लवकर. तर कंटिन्यू फणा मारतो. आता आपण काय करू आपली जो बॉटल आहे आणि बॉटल आपण ऑलरेडी होल केलेले आहे तिथे आणि ह्याचा जर फणा पाहिलं तुम्ही छोटे तर दादा ह्या बॉटलने त्याला पकडायला गेले होते. पण काय होतं पकडायला जर तुम्ही गेले तर काय होतं त्याची रेंज बघा किती लांबपर्यंत. शक्यतो लवकर बाईट करत नाही पण तुम्ही जर त्याच्यावरती दाब दिला आणि शेपटीला जर टच झालं तर अटॅक करतात. त्याला आपल्याला जास्त त्रास नाही द्यायचा. पकडून घेऊया. खूप फणा मारतो बघा आणि स्पेक्ट बघा किती सुंदर आहे. स्पेक्ट बघा किती सुंदर आहे त्याच्या पाण्यावरचे. जवळ गेलं की बघा त्यांना आता फणा काढला. स्पेक्ट बघा किती सुंदर आहे. 10चा आकडा 36चा आकडा असं म्हणून संबोधलं जातं. पण निसर्गाने त्याला ही केलेली देव बहुत निसर्गामध्ये तो अशा पद्धतीने फिरत असतो त्यावेळेस वरून त्याची जी शत्रू आहे घार झालं त्यानंतर भोकड झालं हल्ला नाही करावा म्हणून अशा पद्धतीने बघूया याला पण पॅक करून चल राजा. 2 मिनिटं थांबा. हा बर्नीत बघा ना पॅक केलं की. आम्ही ज्या पद्धतीने पकडतो त्या पद्धतीने तुम्ही पकडण्याचा प्रयत्न करू नका. आमची पकडण्याची जी पद्धत आहे ती वेगळी आहे आणि तुमची पकडण्याची पद्धत खूप वेगळी आहे. आम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे कशा पद्धतीने पॅक करायचं, तोंड कुठे आहे, शेपटी कुठे आहे हे सगळं पाहून आम्ही त्याला पॅक करत असतो मित्रांनो. असे वरती येतात खूप स्पीडने. कधी शेपटी अडकली जाते, कधी पॅक करताना आपलं बोट अडकलं जातं आणि मग आपल्याला बाईट होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता याला पुन्हा निसर्गाच्या सुरक्षित ठिकाणी आपण मुक्त करूया. साप एवढे अंडे देतो, अंड्यातून भरपूर असे पिल्लं बाहेर येतात. काय अंडे खराब होतात त्याच्यातून पिल्लं यावेळेस बाहेर येतात. त्यावेळेस काय होत असतं बरेचसे जे सापाचे पिल्ले आहेत हे पक्षी घार घुबड हे उचलून घेऊन जातात. सर्व पिल्लं जगत नाही. बोटावर मोजणे इतकंच पिल्लं जगतात. पार्किंगमध्ये एकदम स्वच्छता आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे साप आपल्याला लगेच भेटलेला आहे मित्रांनो. त्याच्यामुळे काळजी घेणं खूप गरजेचं आहे. शूज रॅक वगैरे खाली ठेवत असाल तर काळजी घ्या. व्यवस्थित आणि लक्ष ठेवलं तुम्ही पण घरच्या आसपास साप नाही जाता अशा पद्धतीने लक्ष ठेवा. चला आपल्याला आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये मुक्त करूया. मावशी धरा तुम्हाला गिफ्ट. मावशी तुम्हाला गिफ्ट माझ्याकडून. तुम्हाला 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 गिफ्ट मावशी.